आषाढ लागला की पंढरीच्या विठुरायाच्या वारीची चाहूल लागते आणि मग काय आपल्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या घराघरांमध्ये ना हे तळण चालू होतं. तर आज तळणीचाच हा पदार्थ केलाय. हे म्हणजे काय तर इथे गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून कापण्या केल्यात, एकदम खुसखुशीत आणि खमंग अशा होतात. आणि ह्या कापण्या आहेत ना, ज्यांच्या कोणाच्या कडक होत असतील ना तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कापण्या खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, तर या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा इथे ना मी याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, पाव वाटी बेसन घेतले आणि ना हे 1 ते 1.5 चमचा मी इथे म्हणजे बडीशोप भाजून वाटून घातलेली आहे, म्हणजे कुटून घातली. आणि इथे आपल्याला अर्धी वाटी गूळ लागणार आहे. तर अर्धी वाटी गूळ घेतलाय. मग आता आपल्याला पाणी फक्त आहे ना पाव वाटी एवढं घ्यायचंय आणि हे पाणी आपल्याला गुळामध्ये घालायचंय. तर आता हे गुळामध्ये घातलेलं पाणी ना याला आता थोडंसं ढवळून घ्यायचं आणि मग गॅसवरती ठेवून द्यायचे आणि याला गुळ विरघळेपर्यंत ढवळत राहायचंय. गॅस कमी ठेवायचाय. आणि इथे तुम्ही बघू शकताय मी इथे ना नखा एवढं फक्त जायफळ किसून घेते या पिठामध्ये. एवढंच जायफळ घ्यायचे, किंवा तुमच्याकडे जर सुंठ असेल तर सुंठ सुद्धा घेऊ शकता. आता इथे गुळ विरघळलाय, गॅस बंद केलाय मी आणि हे मिक्स करून घेतले पीठ मी. आणि आता हे पीठ मिक्स केलं ना की आपल्याला यामध्ये ना गुळ थंड झाल्याच्या नंतर ना पाणी टाकायचे, गुळाचं पाणी. तोपर्यंत आपण आहे ना मोहन तयार करूया. तर तेल घ्यायचे आपल्याला, घरातलंच तुम्ही कोणतं तेल खात असाल ते तेल घ्यायचे. तर 3 पळी एवढं तेल घेतले. 2 टेबलस्पून पेक्षा किंवा 2.5 टेबलस्पून एवढं तेल घेतलं तरी चालेल. आणि तुमच्याकडे अशी पळी असेल ना तर तुम्ही 3 पळी तेल घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे आहे ना मोहन आपण कडकडीत असं गरम मोहन पिठावरती घातलेलं आहे. पीठ पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि मग मोहन घालायचं. आणि आता याला आहे ना चांगलं हे मोहन आहे ना याच्यातलं तेल जे आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला चांगलं असं हातानेच पिठाला चांगलं लावून घ्यायचे. पिठाच्या कणाकणाला हे मोहन चांगलं लागलं पाहिजे, तेल चांगलं लागलं पाहिजे आणि असे गोळा बनला पाहिजे. आता गुळाचं पाणी जे आहे ते थंड झाले, तर थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घेऊया. असं पीठ घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. थोडं थोडं करून आपल्याला हे गुळाचं पाणी टाकायचंय. आणि गुळाचं पाणी संपल्याच्या नंतर थोडंसं पाणी लागले मला, पाव वाटी एवढंच पाणी लागले. तेवढं पाणी घेऊन मी हे पीठ घट्ट असं मळून घेतले. असं एकदम घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला पाहिजे. जसं आपण शंकरपाळ्याला करतो ना तसंच पीठ आपल्याला घट्ट पाहिजे. आता हे पीठ आहे ना थोडंसं मऊ करायचंय, असं तिंबून आणि याचे 3 भाग करायचे. तर तुम्हाला जेवढे भाग तुम्हाला शक्य होतं, म्हणजे जेवढे तुम्हाला पोळी लाटता येईल तेवढे तुम्ही भाग करू शकता. आणि याची अशी पोळी लाटून घ्यायची, चपातीपेक्षा थोडीशी जाड. म्हणजे आपण भाकरी जशी थापतो ना तेवढी जाड आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची ही. आणि याच्यावरती आपल्याला खसखस पेरायची. तुमच्याकडे खसखस नसेल ना तर तुम्ही तीळ सुद्धा पेरू शकता. तीळ लावून सुद्धा तुम्ही या कापण्या करू शकता. पण खसखस जर पेरली ना, म्हणजे खसखस लावून कापण्या एकदम चवीला छान होतात, खमंग लागतात. आणि आता याला कापून घ्यायचे. खसखस लावल्याच्या नंतर ना आपल्याला आहे ना थोडंसं लाटण्याने खसखस दाबून घ्यायची आणि मग कापण्या आपल्याला कट करायच्यात. तर आता इथे तुम्ही बघू शकताय एक लाईन मी कापून घेतली आणि आता आडव्या अशा कापताना थोडेसे तिरकं धरून मग कापायचे, म्हणजे डायमंड शेप, जसं की काजू कतलीचा शेप जसा असतो ना तशा शेपमध्ये आपल्याला कापण्या कापून घ्यायच्यात. सगळ्या कापण्या कापून झाल्यात. आता आपण तळून घेऊया. हे बघा दोन्ही बाजूनी खूप छान अशी खसखस लावून घेतली. आता एक आपण कापणी टाकली तेलामध्ये. तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त गरम सुद्धा नाही पाहिजे. खूप जास्त ताव तेलाला नकोय, कारण कापणी तेलात टाकली की आतमधून न शिजताच ती करपून वरती येते. म्हणून आपल्याला मीडियम तेल गरम पाहिजे आणि मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या कापण्या सोडायच्या आणि लो फ्लेमवरती या कापण्या चांगल्या तळून घ्यायच्यात. आणि असा गोल्डन रंग यायला लागला की गॅस थोडासा मोठा करायचा, म्हणजे मीडियम फ्लेमवरती फक्त 30 सेकंदासाठी कापणी तळून घ्यायची आणि लगेच बाहेर काढायची. अशी बाहेर काढली की आपल्या झाऱ्यावरतीच ह्या कापणीला काढून घ्यायचं, म्हणजे तेल खाली निथळेल असं आपण काढून घेणार आहोत. तेल निथळलं की कापणी ही तेलकट होत नाही. आणि मी 30 सेकंद मीडियम फ्लेमवरती सांगितलं ना तर तशी केली सुद्धा तरी सुद्धा आहे ना कापणी तेलकट होत नाही. तर अशा आपल्या कापण्या बनवून तयार झाल्यात, खूप मस्त खुसखुशीत झाल्यात. तुम्ही बघू शकताय बिस्किटाप्रमाणे ह्या कापण्या बनतात. बिस्किटासारख्या चवीला खूप मस्त खमंग अशा लागतात. आणि तुम्ही बघू शकताय, ऐकू शकताय आवाज. तर झाल्यात ना मस्त खुसखुशीत.
तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण घेऊन ह्या कापण्या नक्की एकदा तरी करून बघा. खूप भारी लागतात. आषाढ महिन्यामध्ये तळण करताना तुम्ही ह्या कापण्या नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.